नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपण व्हिडिओ पाहणार आहोत तो ज्ञानवंत आणि अक्षरगंगा प्रज्ञा शोध परीक्षा 2024 या सालची ही प्रश्नपत्रिका आहे। तर आपण आजचा जो व्हिडिओ घेणार आहोत तो अक्षरगंगाच म्हणजे अक्षरगंगा प्रज्ञा शोध परीक्षा या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न दिले गेलेले असतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंटमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा। तर विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर आहे इयत्ता तिसरी पेपर 2 म्हणजेच इंग्रजी व बुद्धिमत्ता। आपण काय करणार आहोत की इंग्रजी व बुद्धिमत्ता हे प्रश्न पाहणार आहोत। तर सुरू करूयात मित्रांनो। तर विषय आहे इंग्रजी। या इंग्रजी विषयाला आपण सुरू करायला लागलो आहोत। तर प्रश्न दिला गेलेला आहे, खालीलपैकी कोणत्या शब्दाची सुरुवात म या ध्वनीने होत नाही। तर मॅट, मून, मॅन आणि नन म्हणजेच पहिलं अक्षर यम या ध्वनीने सुरू होत आहे आणि यन हे वेगळं आहे, त्यामुळं इंग्रजीमध्ये नन आणि यम यामधला तर एन हा वेगळा ध्वनी आहे आणि यम हा वेगळा ध्वनी आहे, त्यामुळं आपला पर्याय जो आहे तो 4 नंबर आहे। तर अचूक जोडी शोधायची आहे। बघा, एम एन एल आय ए एच क्यू क्यू। तर याच्यामधील पहा येणार ए एच ही काय आहे, आपली जोडी आहे। पुढील चित्रामधून कोणते अक्षर तयार होईल? एस सी झेड जे कोणतं होईल? तर झेड हे काय होईल? अक्षर तयार होईल। चित्रातील मुलगा कोणती कृती करत आहे? रनिंग म्हणजे पळत आहे, क्राईंग रडत आहे, रीडिंग म्हणजे वाचत आहे, स्लीपिंग म्हणजे झोपत आहे। तर आपला पर्याय क्रमांक आहे 2 की तो काय करतोय? रडत आहे। क्राईंग म्हणजे रडणे। चित्रातील वस्तूची यमक न जुळणारा शब्द बॅट, मॅट, कॅट, रॅट, मॅन कसा होईल रे? बॅट मॅट, बॅट कॅट, बॅट रॅट, बॅट मॅन हे जरा विचित्र वाटते, वेगळं वाटते, त्यामुळं यमक जुळणारा शब्द कोणता आहे? न जुळणारा आहे तर मॅन हा आहे। टीचर या शब्दातील अक्षरापासून तयार न होणारा शब्द पर्यायातून निवडा। टी, EACH इच, चिअर, टीच। तर चिअर हा आपला पर्याय आहे, हा काय होतोय? अक्षरापासून होत नाही। खालीलपैकी शब्दकोशात क्रमाने येणारा शेवटचा शब्द कोणता? कोल्ड, फोल्ड, होल्ड, गोल्ड। तर क्रमाने येणारा कोणता आहे? तर होल्ड। रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द निवडा। वी टेस्ट फूड विथ नेक, टंग, नोज, इयर। आपण काय करतो की टेस्ट कशानं? आपण टेस्ट कोणाच्या कशाच्या साहाय्याने घेतो? तर जीबीच्या साहाय्याने आपण काय करतो? टेस्ट घेत असतो। एलिफंटचा आवाज दर्शवणारा पर्याय ट्रम्प, बार्क, चिर्फ, क्वॅक। तर ट्रम्पेट हा काय आहे? योग्य पर्याय आहे। विदूषकाच्या टोपीचा आकार कोणता असतो? कोन, क्यूब, सर्कल, स्टार। तर कोन या आकाराचा काय असतो? विदूषकाचा टोपीचा आकार असतो। खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह येईल? हाऊ स्वीट, क्वेश्चन मार्क नाही, एक्सक्लेमेटरी मार्क, नंतर दुहेरी अवतरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह। तर उद्गारवाचक चिन्ह हे काय येणार? प्रश्न 11व्याचं उत्तर काय? हाऊ स्वीट म्हणजे किती सुंदर, आश्चर्य दाखवलंय की नाही, त्यामुळे काय येणार? उद्गारवाचक चिन्ह। नाताळ हा सण कोणत्या महिन्यात
साजरा केला जातो किंवा कोणत्या महिन्यात असतो किंवा येतो? मे, जानेवारी, जून, डिसेंबर. तर डिसेंबर ह्या महिन्यामध्ये काय होतं तर हा नाताळ सण येतो. पुढं खालील वर्णांवर प्राणी ओळखा. आय गिव्ह मिल्क, आय ईट ग्रास, हू आय एम, काव, कॅट, डॉग, हेन. हे काय करतात ते? दूध देत नाही, पण काव काय करते? दूध देते, चारा खाते. मॅन या शब्दाचे अनेक वचन कोणते? वुमन, मेन, मॅन्स, मेन्स. तर 2 नंबरचा पर्याय मेन्स. प्रश्न पुढचा. ऍडजेक्टिव्ह नसलेला शब्द. सॉफ्ट, टॉल, मॅन, काइंड. विशेषण. विशेषण कोणतं आहे रे? सॉफ्ट, टॉल, काइंड. पण मॅन काय आहे? नाम आहे, म्हणजेच काय आहे? नाम आहे. खालील कोणता शरीराचा भाग नाही? हँड, लिप, रूट, लेग. तर रूट हा काय आहे? आपल्या शरीराचा भाग नाही आहे. बॉटम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. नियर, फार, ओव्हर, टॉप. टॉप हा काय आहे? विरुद्धार्थी आहे. खालीलपैकी कोणता काळाचा प्रकार नाही? पास्ट, परफेक्ट, प्रेझेंट, फ्युचर. फ्युचर आहे का हे? तर हा पर्याय आपला काय आहे? चुकीचा आहे. अयोग्य संक्षिप्त रूप निवडा. कुडंट, शांट, इजंट, कांट. तर ह्यातलं काय येणार? संक्षिप्त. अयोग्य कोणता आहे तर शांट हा काय आहे? अयोग्य पर्याय आहे. सर्व शिक्षा अभियान कशावर? वॉटर, हेल्थ, स्कूल, ट्री. तर स्कूलच्या संबंधित काय आहे? हा ब्रीदवाक्य आहे. उपपद वापरा. सोनाली इट्स डॅश डॅश ऑनियन. अँड, द, नन. अँड हे उपपद येईल. सूर्य मावळतीची दिशा कोणती? ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. तर ईस्टला काय करतो? ईस्ट म्हणजे पूर्व आणि वेस्ट म्हणजे पश्चिम, म्हणजेच वेस्टला काय करतो? मावळतो. अ चॉक इज इन द बॉक्स. काय करायचं आहे? प्रिपोजिशन ओळखायचं आहे. चॉक इज इन बॉक्स म्हणजे आपल्याला काय येईल? इन. हे काय येईल? प्रिपोजिशन येईल. अभिनंदन करण्यासाठी कोणते शब्द वापराल? गुड मॉर्निंग, वंडरफुल, वेलकम, कॉंग्रॅच्युलेशन. कोणता शब्द वापराल? कॉंग्रॅच्युलेशन हा काय करणार आपण? शब्द वापरू. पुढं विसंगत पर्याय ओळखायचा आहे. माऊस, मॉनिटर, हॉर्स, डॉन्की. तर हा काय आहे? 1, 2, 3 हे काय आहेत? प्राणी आहेत. आणि मॉनिटर हा काय? कॉम्प्युटरचा भाग झाला. तर अशा पद्धतीने आपण इंग्रजी या विषयाची आपण काय पाहिली? प्रश्नपत्रिका पाहिली. पुढे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता या घटकावर आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.